फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -300 डिग्री. तर इथे आपल्याला -300 डिग्रीचे ह्या अँगलचे काय काढायचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणते आहेत, फंक्शन्स कोणते आहेत, तर साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. तर इथे आपण आधी कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ आणि युनिट सर्कलवर आपण एक पॉईंट घेऊ आणि हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे आधी आपण चेक करायचंय आणि त्याच्यानंतर आपण त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे, निर्देशक काढायचे. तर इथे आपण आधी कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, y axis and negative y axis. Here O is origin and 0 are coordinates of origin O. Negative 300 degree means negative 270 degree, negative 30 degree. आता हा निगेटिव्ह असल्यामुळे हा अँगल ह्या पद्धतीने घ्यायचा आहे. इथे negative 90, negative 180, negative 270 आणि फर्स्ट क्वाड्रंटला हा अँगल येणार आहे 30 डिग्री. इथून एवढा जो अँगल आहे तो आहे -300 डिग्री. 90, 180, 270 and 30 मीन्स 300. हा पूर्ण अँगल -300 आहे. आता इथे आपल्याला युनिट सर्कल काढू आपण आणि त्यावर पॉईंट घेऊ एक. आता इथे हा पॉईंट हे जे आपल्याला आधी कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, निर्देशक काढायचे आहेत. तर हा युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल असल्यामुळे इथे रेडियस किती घ्यायची आहे, r = 1 मीन्स डिस्टन्स OP is radius of this circle, unit circle, and OP is here 1. Distance OP is 1. Now draw perpendicular from point P on positive x axis. इथे आपण बिंदू P पासून x axis वर लंब काढलाय आणि इथे नाव दिले m. आता हा जो अँगल तयार झाला इथे हा आहे 90 डिग्रीचा, 90 अंशाचा. Therefore triangle PMO is right angle triangle. त्रिकोण PMO हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामध्ये कोण PMO हा 90 अंशाचा आहे. 90 अंशाच्या समोरची बाजू आपण कर्ण धरत असतो, हायपोटेनस. आता इथे हा अँगल 30 डिग्रीचा आहे आणि हा पूर्ण जर आपण कन्सिडर केला तर हा 90 डिग्रीचा होतो. मग हा जर 30 आहे तर हा कितीचा असणार आहे अँगल, 90 - 30 मीन्स धिस अँगल इज 60 डिग्री. धिस इज 90, धिस इज 60 अँड रिमेनिंग इज 180 - 50. 90 + 60 मीन्स 150. And we know that sum of measures of all angles of triangle equal to 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इथे हा कोण 90 अंशाचा आहे, एक कोण दुसरा 60 अंशाचा आहे. 90 + 60 म्हणजे 150. मग उरलेल्या कोणाचे जर आपल्याला काढायचे असेल तर 180 - 150 म्हणजे 30. म्हणजे हा जो कोण आहे हा कोण आहे 30 अंशाचा. आणि आपल्याला माहिती 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या अर्धी असते. इथे कर्ण म्हणजे काय आहे, रेडियस, त्रिज्या. आणि त्रिज्या किती आहे 1 आणि 1 च्या अर्धी किती होणार आहे 1/2, हाफ, 1/2. डिस्टन्स OM इज हियर हाफ. आता हे डिस्टन्स काढण्यासाठी इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो किंवा बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम OP² = OM² + PM². OP is here 1 and OM is half. Therefore PM² means OP² - OM². OP is 1, 1² - OM is half, half square. 1² 1, half square 1/4. 4 - 1/4 means 3/4. PM² = 3/4. Therefore PM take square root both side. PM = √3/2. Square root of 1/4 means half. Therefore PM, distance PM is here √3/2. तर इथे PM चा डिस्टन्स किती आलेले आहे √3/2. वर्गमुळात 3/2. आता हा जो अँगल आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, इकडे सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे इकडे जे ऍक्सिस आहेत इकडे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, इकडे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. म्हणून आपण जे निर्देशक घेणार आहोत, कोऑर्डिनेट्स घेणार आहोत ते दोन्ही सुद्धा कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता OM इज एक्स कोऑर्डिनेट. OM काय आहे इथे एक्स निर्देशक आहे आणि तो किती आहे 1/2 हाफ. आणि तो आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे कारण एक्स ऍक्सिस इथे पॉझिटिव्ह आहे. आणि वाय कोऑर्डिनेट इज हियर ऑल्सो पॉझिटिव्ह √3/2. आता इथे आपण पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काढले, हाफ and √3/2. नाउ बाय डेफिनेशन sin θ = y/r. Y is the y coordinate of point P and r is distance from that point from the origin. Now r is here 1. Therefore sin θ = y coordinate and cos θ means x coordinate of that point divided by distance of that point from origin. But r = 1. Therefore cos θ is here x. तर इथे आपल्याला हे दोन ह्याच्यावरून आपल्याला इथे sin -300 आणि cos -300 घ्यायचंय. Now by definition sin θ = y coordinate, cos θ = x coordinate. Now sin -300 degree means y coordinate. Y coordinate is here √3/2. Cos θ means
x coordinate. Cos negative 300 means x coordinate of point P, that is half. Now tan negative 300 means sin negative 300 divided by cos negative 300 means root 3 upon 2 divided by half, root 3. Now cosec means 1 upon sin negative 300 degree. Now here cosec sin is here root 3 upon 2. Therefore cosec negative 300 is 2 upon root 3. 2 upon root 3. 2 upon root 3. And sec means 1 upon cos negative 300 degree. Means 1 upon cos negative 300 is half. Answer is therefore 2. Sec negative 300 is 2. Sec negative 300 is 2. Now cot means cos negative 300 divided by sin negative 300 means half divided by root 3 by 2. 2 to cancel. Then 1 upon root 3. Answer is 1 upon root 3. तर इथे आपण सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढलेत निगेटिव्ह 300 डिग्री अँगलचे. तर साइन ऋण 300 अंश 300 डिग्री ह्याचे आपण सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढलेले आहेत. तर साइन ऋण 300 डिग्री बरोबर वर्गमुळात 3 भागिले 2. कॉस ऋण 300 डिग्री बरोबर 1/2. टॅन ऋण 300 डिग्री बरोबर साइन अपॉन कॉस वर्गमुळात 3 भागिले 2 भागिले 1 भागिले 2. 2 2 कट झाले. उत्तर वर्गमुळात 3. टॅन ऋण 300 डिग्री बरोबर वर्गमुळात 3. कोसेक ऋण 300 डिग्री म्हणजे 1 भागिले साइन ऋण 300 डिग्री म्हणजे 1 भागिले वर्गमुळात 3 भागिले 2 म्हणजे 2 भागिले वर्गमुळात 3. सेक ऋण 300 डिग्री म्हणजे 1 भागिले कॉस ऋण 300 डिग्री म्हणजे 1 भागिले 1/2 म्हणजे उत्तर 2. सेक ऋण 300 डिग्री म्हणजे 2. कॉट ऋण 300 डिग्री म्हणजे कॉस ऋण 300 डिग्री भागिले साइन ऋण 300 डिग्री म्हणजे 1/2 भागिले वर्गमुळात 3 भागिले 2. 2 2 ते कट होतील मग बरोबर 1 भागिले वर्गमुळात 3.